चेंबूर विधानसभेमधनं यंदा निवडणूक जी आहे ती बहुरंगी आहे। खरं तर या संपूर्ण विधानसभेमध्ये 2 वेळेसचे आमदार राहिलेले प्रकाश फातर्पेकर यांच्या विरोधात यंदा शिंदेंच्या शिवसेनेकडनं तुकाराम काते असतील, तर मनसेकडनं माऊली थोरवे आणि त्याचसोबतच दीपक निकाळजे ज्यांनी 2014 ची निवडणूक विधानसभेची भाजपच्या पाठिंब्यावरती लढवलेली होती। मात्र यंदा ते स्वतःच्या स्वतंत्र पक्षातून निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळतात। किती आव्हानं तुमच्या समोर आहेत? खरं तर लोकसभेला तुम्ही पाठिंबा दिला उद्धव ठाकरेंना जाऊन, आणि आता तिकीट मिळाली नाही म्हणून तुम्ही आता निवडणूक लढताय स्वतंत्रपणे। तुम्ही आघाडींशी तुम्ही बोललेलात का? आघाडीशी तुम्ही मित्रपक्ष म्हणून चर्चा वगैरे केलेली? आमची चर्चा झाली होती। त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिलेला की ज्यावेळेस इलेक्शन होईल त्यावेळेस आम्ही तुमचा विचार करू। पण त्यांनी विचार करू किंवा ना करू आम्ही त्याच्यासाठी काही थांबलेलो नाही आहे। आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 100 सीटा उभ्या केलेल्या आहेत आणि चेंबूरची ही सीट, ह्या सीटवर मी दीपक सदाशिव निकाळजे ह्या चेंबूरच्या सीटमध्ये उभे आहोत। परंतु ज्या पद्धतीने लोकसभेला तुम्ही पाठिंबा देताय ठाकरेंना, तुम्ही मातोश्रीवरती गेलात, उद्धव ठाकरेंना तुम्ही पाठिंबा दिलात, मग महाविकास आघाडीने स्वतःच्या मित्रपक्षांना यंदाच्या निवडणुकीत विचारलं नाही का? नाही, मी पाठिंबा फक्त याच्यासाठी दिला होता की बीजेपीचे आमदार खासदार असे बोलत होते की आम्ही संविधान बदली करण्याची भाषा करत होते, म्हणून त्यांना संपवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला लोकसभेला पाठिंबा दिला होता। आणि आता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमचा विचार करू, पण ठीक आहे काही कारणामुळे काही अडचण असेल त्यांना, पण आम्ही आमची की ते देतील आणि आम्ही असंही करू। आम्हाला आमची रिपब्लिकन चळवळ ही जिवंत ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही ह्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सीटा आमच्या लढवलेल्या आहेत आणि मला असं नाही वाटत आहे की मला काही आव्हान आहे कोणाचं किंवा काय, का तर मला चेंबूरची जी जनता आहे ती मला आत्ता आत्मविश्वास आहे मला की निळा झेंडा हा विधान भवनामध्ये फडकवल्याशिवाय राहणार नाही। परंतु तुमचा जर राजकीय इतिहास पाहिला गेला तर 2014 ची देखील तुम्ही निवडणूक लढवलेला होतात भाजपच्या पाठिंब्यांवरती। त्यावेळेस तुमच्याकडे कपबशी ही संपूर्ण निशाणी होती। त्यानंतर 2019 ची निवडणूक तुम्ही स्किप केलात, तुम्ही लढवला नाहीत, तिथे तिरंगी लढत झाली। आणि आता त्यानंतर 2024 च्या निवडणुकीत तुम्ही देखील निवडणुकीत उभा आहात, परंतु तुमचा स्वतःचा पक्ष घेऊन। रामदास आठवलेंबरोबर तुम्ही अनेक वर्ष काम केली, त्याच्यानंतर असं काही घडलं की तुम्हाला तुमचा स्वतंत्र पक्ष काढावा लागला? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतंत्र पक्ष काढलेला नाही। मी 20-22 वर्षापासूनही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ह्या पक्षाचाच होतो आणि आताही तो पक्षातच आहे। मी आठवले साहेब त्यांनी दुसरा नवीन पक्ष खोलला आणि ते त्या पक्षात गेले, आम्ही अजून आहे तिथेच आहोत आणि त्यांची विचारधारा ही वेगळी आहे। बीजेपी सोबत जाऊन रिपब्लिकन चळवळ ह्याला विद्रोही करण्याची आहे, त्यामुळे आमची भूमिका रिपब्लिकन चळवळ ही जिवंत ठेवण्याची असल्यामुळे त्यांचे विचार वेगळे आणि आमचे विचार वेगळे आहेत। परंतु सातत्याने तर रामदास आठवले म्हणतात की सत्तेत आल्याशिवाय सामाजिक समता जी आहे, समरसता जी आहे ती बदलवता तर येणार नाही, त्यामुळे भाजपसोबत जाऊन ही सगळी कामं केलेली आम्ही सत्तेत आमच्या ताकदीवर येऊन दाखवू आणि आत्ताच्या इलेक्शनमध्ये आपल्याला कळेलच आम्ही आमची रिपब्लिकन जनता आमची ताकद काय ती दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। दोन टर्मचे विद्यमान आमदार आहेत प्रकाश फातर्पेकर, आव्हान काय वाटतं काय ज्या पद्धतीने आता अनेक उमेदवार या सगळ्या चेंबूरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले? मला असं काही आव्हान वाटत नाही, का तर मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, रॅलीमध्ये गेलो, लोकांना घरी भेटलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता आम्हाला बदल हवा आहे, का तर 10 वर्षात काहीही काम झालेलं नसल्या कारणामुळे भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत। परंतु आता ज्या पद्धतीने अर्थात लोकसभेला देखील मुस्लिम समाज, अल्पसंख्याक दलित समाज जो आहे तो महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा होता, यंदा देखील अशी परिस्थिती आहे की तो समाज जो आहे, दलित असेल मुसलमान असेल, तो समाज देखील यंदा महाविकास आघाडीच्या पाठीला उभा राहतोय असं दिसताना पाहायला मिळतंय। काय सांगा की आता नाही आहे तशी परिस्थिती बदलली आहे? मला असं वाटतं की मुस्लिम समाज हा संपूर्ण समाज चेंबूर विधानसभेमध्ये हा माझ्या पाठीशी उभा राहील
असं मला आत्मविश्वास आहे. त्यामुळे मला ती चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही जिंकणार हा विश्वास? 1000% मी जिंकणार आणि जिथून तुम्हाला नेक्स्ट टाइमला तुम्ही आलात त्यावेळेस मी आमदार म्हणून असेल. कितीच्या लीडने जिंकाल? तुमचा चेहऱ्यावरती आत्मविश्वास आहे, पण लीडचा किती आत्मविश्वास? माझा आत्मविश्वास 30 ते 40 हजारच्या लीडने मी येऊन टाकेन. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. होते दीपक निकाळजे, ज्यांनी स्वतःच्या विजयाचा विश्वास जो आहे तो आपल्याशी बोलताना तर व्यक्त केला आहे. विद्यमान आमदार 10 वर्ष होते प्रकाश पात्रपेकर, त्यांनी कोणतीच कामं केलेली नाहीत. त्यामुळे मी जनतेला भेटताना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळतोय आणि तुम्हीच यावेळेस निवडून येणार अशी जनता मला सातत्याने सांगते. त्यामुळे माझा विजयाचा विश्वास जो आहे तो द्विगुणित झालेला आहे आणि जवळपास मी 30,000च्या मताधिक्याने यंदा ही चेंबूर विधानसभेची निवडणूक लढवून मी विधानसभेत मी आमदार असलेला दिसेल असं मत जे आहे ते दीपक निकाळजे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.